तीर्थयात्रा पर्व भाग 17वा. वैशंपायन पुढे सांगतात की हनुमानाची कथा ऐकल्यानंतर तो पांडव लावून नमस्कार करून भीम त्याला वंदन करतो. त्याला अत्यानंदच होतो. त्याच्या मोठ्या भावाची अशा रीतीने का होईना पण भेट झाली म्हणून तो स्वतःला भाग्यवान समजतो. तो मारुतीकडे पाहत म्हणतो, आता मला माझा खरा भाऊ भेटलेला आहे. तुम्ही माझ्यावर एवढी मोठी कृपा केली आहे त्याबद्दल मी तुमचे कसे ऋण फेडणार असा प्रश्न मला पडला आहे. पुढे भीम त्याच्या वडील भावाला विनंती करतो की आत्ता तू माझ्यावर एवढी कृपा कर की मला तुमचं ते दिव्य दर्शन व्हावं, ज्या रूपात आपण तो माशाने आणि सुसरीने भरलेला समुद्र एका उडीत ओलांडला. ते झालं म्हणजेच मी तुमच्या या कथानकावर विश्वास ठेवू शकेन. ते भीमाचं बोलणं ऐकल्यावर मारुती हसतो. हनुमान भीमाकडे पाहत म्हणतो, त्या युगातील गोष्टी आजच्या द्वापार युगात तशाच्या तशा प्रकट करता येणार नाहीत. प्रत्येक युगाची अभिव्यक्ती त्या युगाच्या स्वभावानुसारच असते आणि म्हणूनच कृतयुगातली घटना तशीच आजच्या द्वापार युगात मला व्यक्त करता येणार नाही. त्या काळातील मी आणि आजच्या काळातला मी हे सुद्धा भिन्न आहोत. जमीन, माती, पाणी, प्राणी, वनस्पती, पक्षी, मासे सगळे चराचरच बदललेलं आहे. जसे माणूस मोठा होतो तसं त्याच्यात बदलही होत जातात. तसंच या युगांचं पण आहे. कृतयुग पूर्ण सात्विकच स्वभावाचं होतं. आजचं द्वापारयुग मिश्र भावाचं आहे. त्यात रजोतम भावविशेष आहेत. त्यामुळे सगळे चराचर त्या भावानुरूपच आहेत. तसेच त्या काळातली सिद्ध, देव, राजर्षी त्या काळानुरूप होते. ते ह्या काळात तुला तसे दाखवता येणार नाहीत. म्हणून मी तुझी ती इच्छा पूर्ण करू शकणार नाही. मी जरी अमर झालो असलो तरी हा युगाचा नियम मलाही लागू होत असल्यामुळे माझं आजचं स्वरूप आजच्या युगाला साजेसंच आहे. काय त्याचा प्रभाव सगळ्या गोष्टींवर पाडतच असतो हे तू समजून घे. त्यावर भीम त्याला म्हणतो, मला सांगा, या निरनिराळ्या युगांचं कालमान किती असतं? त्या युगातल्या इतर गोष्टी जशा त्या युगातील सुखाचे, आनंदाचे, दुःखाचे, गुणांचे, अवगुणांचे, हिताचे प्रकार भिन्न असतील तर त्याची माहिती मला सांगाल तर बरं होईल. त्या भिन्न युगातील जन्म, मृत्यू कसे होते ते मला समजून घ्यायचे आहेत. त्यावर हनुमान त्याला सांगतात, अरे मुला, कृतयुगात सर्व जगात एकच धर्म होता. त्याला नित्य धर्म असं समजत. ते उत्तम युग होतं. त्या युगातील माणसं त्या धर्माचं पालन न चुकता करत असत. त्या धर्माचं नाव होतं चांगुलपणा. सगळेच प्राणी एकमेकांना सांभाळून जगत होते. म्हणून त्या युगाला सत्य किंवा कृत म्हणजे बिनचूक युग असं नाव होतं. त्या युगाचा कालखंड फार मोठा होता, परंतु ब्रह्माच्या नियमानुसार काही बदल होत गेले. कृतयुगात देव, दानव, माणूस, राक्षस, नाग, यक्ष, गंधर्व असे वेगवेगळे नव्हते. ते सगळेच मिळून मिसळून राहत होते. त्या युगात व्यापारही नव्हता. सगळं विनामूल्य उपलब्ध होतं. कोणी मालक नव्हता तर कोणी नोकर, दास, गुलामही नव्हते. त्या युगात लोकसंख्या मर्यादित होती. त्यामुळे कोणी गरीब, कोणी श्रीमंत, कोणी चोर, कोणी साव असेही नव्हते. कोणी काबाड कष्ट करत नव्हते. लोकसंख्या मर्यादित असल्यामुळे कधीच कशाची कमी जाणवतही नव्हती. त्या काळातील लोकांची इच्छाशक्ती इतकी प्रभावी होती की त्यांनी इच्छा केली की ती गोष्ट त्यांना प्राप्त होत होती. त्याग आणि ममता यांचं कर्तव्य प्रमाण मानलं जात होतं. त्या युगात पाप विचार नसल्यामुळे त्यातून उत्पन्न होणाऱ्या गोष्टी जशा रोगजंतू, त्यातून उत्पन्न होणारे आजार असे काहीच नव्हतं. त्यामुळे माणसं, प्राणी, वनस्पती शेकडो वर्ष जगत होती. माणसाच्या 6 प्रवृत्ती व त्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर फक्त योगक्षेमापुरत्याच कार्यरत होत्या. कोणी कोणाचा द्वेषही करत नव्हते. कोणी कोण्या दुसऱ्याशी तुलनाही करत नव्हते, ज्यामुळे मद आणि मत्सर उत्पन्न होतात. प्रत्येकजण आपापल्या कामात आपल्यात संतुष्ट, समाधानीच राहत होते. तुलना फक्त स्वतःशी करत होते आणि त्यातूनच त्यांचा आध्यात्मिक विकास होत होता. सगळ्यांनाच पुरेल इतकं मिळत होतं म्हणून कोणी साठाही करत नव्हते. त्यामुळे चढाओढ नव्हती. पृथ्वी, स्वर्ग आणि नरक एकत्र होते, कारण नरक नव्हताच. माणसाच्या
6 प्रवृत्ती जेव्हा योगक्षेमाशिवाय माणूस वाढवतो, तेव्हा सगळे दोष उत्पन्न होत असतात आणि त्यातून नरक उत्पन्न झाला. तसं कृतयुगात होत नव्हतं. असं साधारण परिस्थितीत होते. परंतु भीमा, काही प्रमाणात हे दोष काहीशा तुरळक प्रमाणात कृतयुगात सुद्धा अस्तित्वात होते. म्हणजे 100% कृतयुगसुद्धा बिनचूक नव्हतंच. ब्रह्म सगळ्यांनाच सहजपणे उपलब्ध होते. त्याकरता वेगळी तपस्या करावीही लागत नव्हती. कारण कारण 6 प्रवृत्ती नेहमी शरीराच्या आवश्यकतेपुरत्या मर्यादित होत्या. सगळे विकार तेव्हा उत्पन्न होतात जेव्हा त्या 6 प्रवृत्तीमध्ये आत्मा लक्ष घालायला लागतो. नारायण त्याच्या शुभ्र रंगात सगळ्या चराचरांना भावत होता. कृतयुगात माणसांचे 4 वर्ण स्वाभाविक होते. त्यात कृत्रिमता अजिबात नव्हती. त्या काळात भ्रष्ट ब्राह्मण नव्हते, क्षत्रिय नव्हते, भ्रष्ट वैश्य नव्हते, अगदी शूद्रसुद्धा नव्हते. ते सगळेच आपापल्या वर्णाचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत होते. त्या सगळ्यांचा एकच उद्देश असा असायचा की ब्रह्माशी एकरूप होणं. ज्या ब्रह्मातून ही सृष्टी उत्पन्न झालेली आहे, त्यात ती पुन्हा एकरूप होणं हे सर्वस्वी अंतिम ध्येय असं कृतयुगात सगळ्यांसाठी. प्रत्येकजण कळत नकळत सोहम म्हणजे श्वासोच्छ्वासाचा धनी जपत असायचा आणि त्यालाच तपोश्चरण असं म्हणतात. त्रेतायुगात तपोश्चरणाची जागा जपोच्चारांनी घेतली गेली. त्यात ओम नमः शिवाय विशेष महत्त्वाचा ठरला. त्या सगळ्यांचं एकच ज्ञान केंद्र होतं आणि त्याचं नाव होतं वेद. वेद कृतयुगात एकच होता. कृतयुगात माणसं त्यांच्या जीवनाचे 4 भागात विभाजन करत असत. पहिल्या भागात ब्रह्मचर्य पाळलं जात होतं. त्या काळात वेद समजून घेण्याचा प्रयास होत होता. त्यापुढे समाज संवर्धनार्थ गृहस्थाश्रम होता. त्यात समाजाची ऋण फेडण्याचा प्रयास तो करीत असे. समाजाचं ऋण फेडल्यानंतर तो वानप्रस्थाश्रमी जात असे आणि तिथे सर्व काळ तपोश्चरणात त्याचा उर्वरित काळ व्यतीत होत असे. वानप्रस्थाश्रमात तरी तो समाजाशी संलग्न असे, परंतु जे उरलं सुरले ऋण फिटलं की मग तो संन्यासाश्रमात जात असे. तिथे केवळ तपोश्चरणात त्याचा उर्वरित काळ व्यतीत करत असे. त्या काळात तो जीवनाचे विविध अर्थ समजून घेत असे. ते अनुभवसिद्ध ज्ञान वेदात समाविष्ट होत होतं आणि अशा रीतीने वेदांचा त्यातील अंगांचा विकास होत गेला. त्या काळात व्रतस्थता महत्त्वाची होती. कृतयुगात त्याग महत्त्वाचं धोरण होतं. व्रतस्थतेत ब्रह्मचर्य, मिताहार, मौन हे महत्त्वाचं होतं. त्याशिवाय सत्वशीलतासुद्धा महत्त्वाचीच होती. त्यात सत्यवचन, त्याग, अनुकंपा, कृपा, सहचर्य, न्याय आणि ममता हे गुण आचरण्यात असत. ब्रह्मचर्याला त्याच्या भोगेंद्रियाचं संयमन करायचं असतं. त्यासाठी औदासीन्य भोगांबद्दल राखण्याची सवय करायची असते. स्त्रीबद्दल सन्मानाची भावना असायची. त्यामुळे ब्रह्मचर्य साध्य होत असे. त्यात सगळ्या भोगेंद्रियाचं नियमनच होतं. खाणं, पिणं, निद्रा, संभोग यांचं मर्यादा योगक्षेमानुसार राखणं हे त्यांचं कार्य असायचं. 6 प्रवृत्तीपासून त्यांची व्यसनं उत्पन्न होण्याचं प्रमाण त्रेतायुगात विशेष वाढलं. योगक्षेमापेक्षा अधिक त्यात गुंतण्याची प्रवृत्ती वाढत गेली आणि ते वाढणं त्यानंतरच्या युगात अधिकाधिक होत गेलं. त्याचप्रमाणे चराचरातही बदल होत गेले. कृतयुगात 3 गुण म्हणजे सत्व, रज आणि तम नव्हते. फक्त सत्यगुण प्रभावी होता. इतर गुण सुप्तावस्थेत होते. आता तुला सांगतो भीमा त्रेतायुगाच्या गोष्टी. त्रेतायुगात त्यागाची परंपरा कमी झाली. ममतेची जागा प्रेमाने घेतली. प्रेमात देण्याघेण्याचा व्यवहार अपेक्षित असतो. ममतेत फक्त देणं असतं म्हणजेच त्याग असतो. म्हणून ममता किंवा माया हे आध्यात्मिकदृष्ट्या श्रेष्ठ मानलं जातं. प्रेम कनिष्ठ समजलं जातं. प्रेमात व्यवहार जर जमला नाही तर द्वेष, क्रोध, तिरस्कार, सूडबुद्धी इत्यादी उत्पन्न होण्याचा संभव असतो आणि म्हणूनच प्रेम पापमूलक समजलं जातं. प्रामाणिकपणासुद्धा कमी झाला.
याचं कार्य कमी झालं, त्यामुळे समाजाची आध्यात्मिक पातळी खाली उतरली. त्यामुळे देवदेवता माणसांपासून दूर जाऊ लागल्या. त्याचा परिणाम स्वरूप स्वर्ग पृथ्वीपासून दूर गेला. त्याचप्रमाणे नरक उत्पन्न झाला, ज्याच्यात पापी लोकांची व्यवस्था होत गेली. असुर आणि राक्षस जास्त प्रबळ झाले. नारायणाचा रंग जो शुभ्र होता तो गुलाबी झाला. माणसाचा सत्यावरील विश्वास कमी झाला. कमी झालेल्या पुण्याची भरपाई करण्यासाठी कर्मकांडांचं महत्त्व वाढलं. ब्राह्मणात भ्रष्ट ब्राह्मणांची संख्या आढळून येऊ लागली. म्हणजेच परिस्थिती कृतयुगाप्रमाणे राहिली नाही. भ्रष्ट ब्राह्मणांची संख्या जसजशी वाढत जाते तसतसे आणखीन भ्रष्ट कृत्य कार्यरत होत जातात. त्याची सुरुवात त्रेतायुगापासून झाली. जे तपस्या, व्रतस्थता, सत्वशीलता कृतयुगात स्वाभाविक होतं, त्यातसुद्धा भ्रष्टता शिरकाव करून गेली. त्या सगळ्यात खोटेपणा आढळून येऊ लागला. 4 वर्णाचे लोक त्यांची कर्तव्य पहिल्यासारखी करेनाशी झाली. एकमेकांची तुलना करण्याची प्रवृत्ती बळावली आणि त्यातूनच मद, मत्सर, गर्व, कलह समाजात उत्पन्न झाले. सत्यापेक्षा असत्याची चलती व्हायला लागली. द्वापार युगात परिस्थिती आणखीनच बिघडली. नारायणाचा रंग लाल झाला. वेदाचे 4 विभाग झाले. खोटेपणा वाढला. माणसाची मनस्थिती बिघडू लागल्यामुळे वेडसर लोक आढळू लागले. कृतयुगात देवांच्या पूजा होत नव्हत्या. त्या काही प्रमाणात त्रेतायुगात तुरळकपणे सुरू झाल्या. त्यात इंद्र, वरुण, मित्र अशा देवता विशेष यज्ञांच्या माध्यमाने पूजल्या जाऊ लागल्या. द्वापारात त्यांचं प्रमाण वाढलं. त्यातसुद्धा भ्रष्टता आणखीनच वाढत गेली. वेदाची वाटणी झाली. काही 4ही वेदांचा अभ्यास करत होते, तर काही फक्त 3 आणि काही फक्त 2च वेद शिकू लागले. कारण ब्राह्मणात वैश्य शिरले. कारण खरे ब्राह्मण नामशेष झाले होते. खरे ब्राह्मण क्वचितच कुठेतरी आढळत होतं असं झालं. सर्वच आध्यात्मिक कामं भ्रष्ट होण्याच्या अवस्थेत गेली होती. वेदांचा विसर पडला. कर्मकांडांनी वेदांची जागा घेतली. यापुढे कलियुगात परिस्थिती सर्वच बाबतीत आणखीनच बिघडत जाणार आहे. कारण कलियुगात खऱ्या ब्राह्मणाची जागा वैश्यांनी आणि शूद्रांनी घेतलेली असेल. क्षत्रियांची जागा शूद्र म्हणजेच भ्रष्ट क्षत्रिय घेतील. वैश्य खोटे बोलणारे असतील. व्यापाराची जागा चोरी घेईल. द्यूतांचं प्राबल्य वाढेल. सगळी अर्थव्यवस्था सट्ट्यावर आधारित होईल. आसुरी संपदा प्रबळ होईल. दैवी संपदा लोप पावेल. प्रामाणिकपणा विरळा होईल. शास्त्रांचा अभ्यास होणं बंद होईल, थांबेल. वेदांचा विसर पडेल. शास्त्रांचा अभ्यास होणं थांबेल, वेदांचा विसर पडेल. सर्वच ठिकाणी खोटेपणा, दंभ, मिथ्याचार हे महत्त्वाचे ठरतील. नारायणाचा रंग निळा होईल. 6 प्रवृत्ती 6 दोष म्हणून सर्वत्र प्रचारात येतील. म्हणून त्यांचा उल्लेख 6 शत्रूच म्हणजे षड्रिपू असा होऊ लागेल. कारण त्यांच्या व्यसनात अडकलेले आत्मे पापमय जीवन जगू लागतील. खऱ्यापेक्षा खोटेच जास्त महत्त्वाचं होईल. पापाचं प्रमाण वाढल्यामुळे रोगराई, दुष्काळ, अतिपाऊस, अवर्षण, परचक्र, त्यातून वाढणारे अत्याचार, बलात्कार, कौर्य यांचं प्रमाण इतकं वाढेल की नरक आणि पृथ्वी एकच असं चित्र पुढे येईल. अन्याय ही नित्याची बाब होईल. अशा विपरीत गोष्टी वाढल्यामुळे कलियुगाच्या अंतकाळी नारायणाचा रंग काळा होणार आहे. येणाऱ्या वाईट परिस्थितीवर मात करण्यासाठी लोक धार्मिक कर्मकांड करण्यात वेळ घालवतील. अधःपात पूर्ण झालेला असेल. मिथ्याचार धार्मिकतेच्या नावाखाली वाढत जाईल. ब्राह्मण म्हणून वैश्य आणि शूद्र कर्मकांडांचा सुद्धा धंदा करायला लागतील. ते त्यांच्या सोयीनुसार अनेक देव, पिशाच, यक्ष, सिद्ध अशांची मंदिरं उभारतील आणि तो एक धंदा मोठ्या प्रमाणात वाढत जाईल. असं असलं तरी प्रत्येक युगात सगळी युगं कमी जास्त प्रमाणात असतीलच. त्यामुळे माणसाला त्याचा मार्ग सापडणं शक्य होईल. 6 प्रवृत्तीमध्ये आत्मे अडकून जातील. त्यामुळे पापाचं प्रमाण वाढत जाईल. भ्रष्ट ब्राह्मणांनी केलेलं कर्मकांड अपेक्षित परिणाम देण्याच्या ऐवजी विपरीत प्रभाव पाडण्यास सुरुवात करतील. विश्वास नष्ट होईल.
कृतयुगात देव आणि माणूस एकत्र भेटू शकत. त्रेतायुगात ते थोडं कमी झालं. द्वापार युगात माणूस देवाची पूजा करू लागला आणि त्यांच्या कृपेसाठी विनवणी करू लागला. कलियुगात देव माणसाला दर्शन देणं बंदच होईल. त्यांच्या जागी यक्ष, राक्षस, पिशाच, दैत्य, दानव देवाचं सोंग घेऊन माणसाला त्यांची पूजा करायला लावून त्यांचं पुण्य खाऊन टाकतील. काही जागी सिद्धांची देवाऐवजी पूजा होऊ लागेल. परिणामतः आसुरी संपदा प्रधान प्रवृत्ती बनलेली सर्वथा आढळेल. मला ओळखणं ह्यासाठी द्वापार युगात का अवघड आहे ते तुला आता समजलं असेल. मी 4 युगांचे स्वभाव सांगितलेत आणि एवढं सांगून मारुती भीमाला आशीर्वाद देतो की ते सदैव यशस्वीच होतील. त्यानंतर त्याला परत जाण्याचा सल्ला देतो. तरी भीमाचं समाधान झालेलं नव्हतं. तरीही तो विचारतो, अहो बजरंगबली, तुम्ही सांगितलं की कृतयुगात माणूस आणि देव एकत्र फिरू शकत असत, परंतु नंतरच्या युगात ते तसं राहिलं नाही. त्यावर मला विचारायचं आहे की माणूस आणि देव ह्यात काय फरक आहे? मारुती सांगतो, माणूस असा आत्मा ज्याच्यात दोष उत्पन्न झालेले आहेत, जसे अहंकार आणि त्या अनुषंगाने येणारे 6 दोष. देवात अहंकार नसतो आणि त्या अनुषंगाने येणारे दोषही त्यांच्यात नसतात, म्हणून देवात वासना नसतात. अशामुळे माणसातूनच देव तयार झालेले आहेत. ज्या माणसांनी आपले दोष म्हणजे अहंकार आणि 6 दोष नष्ट केलेले आहेत, त्यातून ज्यांना ब्रह्माने त्या सृष्टीच्या व्यवस्थापनार्थ काही कार्य करण्यासाठी निवडले गेले आहेत, ते देव बनतात. जेव्हा देवात त्यांच्या चुकीच्या कृत्यामुळे ते दोष उत्पन्न होतात, तेव्हा त्या देवाला माणसात जन्म घ्यावा लागतो आणि पुन्हा त्यांच्या सुधारण्याची प्रक्रिया सुरू होते. हे असं अव्याहतपणे होत आहे. सर्वच मोक्षप्रद माणसांचे देव होत नाहीत. ज्यांची तशी नेमणूक झाली नाही ते प्रणव अवस्थेत नित्य असतात. जसे राखीव दल असावं. केव्हाही ब्रह्मदेव त्यांच्यापैकी कोणालाही दैविक कामासाठी आवाहन करू शकतो आणि त्यानंतर तो मुक्त आत्मा देवरूपाने प्रकट होऊ शकतो. देवांचे त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदारीनुसार असंख्य प्रकार असतात. अशी ह्या सृष्टीच्या व्यवहाराची व्यवस्था असते. लोमस सांगतात, त्या स्पष्टीकरणाने वृकोदराचं समाधान झालेलं आहे असं त्याच्या चेहऱ्यावरून दिसून येत होतं. आणि अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 70वा भाग इथे संपलेला आहे. भाग 71. ते मारुतीचं विवेचन ऐकल्यानंतर भीम त्याला लहान मुलाने जसा आग्रह करावा तसं म्हणतो, तरीसुद्धा मी तुमचं ते रूप पाहिल्याशिवाय परत जाणारच नाही. जर आपली माझ्यावर कृपा झाली असेल तर ते करणं आपल्याला खचितच अशक्य नाही. वैशंपायन पुढे सांगतात, मारुती त्यावर स्मित करून भीमाला त्यांचं ते रुद्र मायावी पद्धतीने दाखवतात. मारुतीचं ते फार विशाल रूप होतं आणि त्याचा आकार इतका वाढला की विंध्य पर्वत त्यापेक्षा लहान वाटावा. ते रूप पाहून भीमाच्या हृदयाची तर धडकनच वाढली. कधी आणि कोणालाही न घाबरणारा तो पंडुपुत्र भयचकित झाला. त्याच्या अंगावरील रोम ताठ उभे झाले. त्याच्या तोंडाची वोबडी वळली तरीही ते स्वरूप वंदनीयच होतं. आपोआपच त्याचे दोन्हीही हात जोडले गेले. मारुतीचं डोकं गगनाला भिडलेलं होतं आणि त्यानंतर बाजूला बसलेले मारुती त्याला म्हणाले, अरे भीमा, तू माझं मस्तक पाहू शकणार नाहीस. मी असा वाढत गेलो आणि इतका मोठा झालो की माझं एक पाऊल इथे तर दुसरं पाऊल रावणाच्या लंकेत पडलं आणि त्यानंतर मी रावणाच्या लंकेत लहानशी उडी मारून गेलो. नंतर पुन्हा माझं रूप नेहमीसारखं केलं. ही विद्या जिला अणिमा आणि गरिमा असं म्हणतात, ती कृतयुगात सहज होती, द्वापारात ते शक्य नाही. त्यावर भीम विचारतो, आता ज्येष्ठ बंधू मला सांग, तू हे वानराचं रूप का घेतलं आहेस? बजरंगबली सांगतात, अरे ह्या सृष्टीतील प्रत्येक प्राणी कोणत्या ना कोणत्या दैविक शक्तीचे प्रतिनिधी स्वरूपच आहेत. वानर हे महादेवाचं एक प्रातिनिधिक रूप आहे. हल्लीची माकडं आणि हे वानर ह्यात फरक आहे. हा वंश आता अस्तित्वात नाही आहे.
निरनिराळ्या युगात निरनिराळे प्राणी, मासे, पक्षी देवांची प्रातिनिधिकं असतात. जसे नारायणाचं प्रातिनिधिक रूप आहे सिंह, तर लक्ष्मीचं आहे घुबड. वैशंपायन पुढे सांगतात, ते विलक्षण रूप पाहून तो वायुपुत्र विस्मयचकितच झाला. त्याला काही सुचेच ना. तो हात जोडून मारुतीला सांगतोय, अहो महामुनी, आता आपलं सामान्य रूप धारण करावं. मला तुमचं हे रूप जास्त काळ पाहता येणार नाही. अशा शक्तीमुळे आपण रामाला रावणाशी लढण्यास मदत केली. ते समजणं आता मला सोपं झालं आहे. अशा रूपात आपण संपूर्ण लंका सहज जाळू शकलात, त्यात काही नवलच नाही आहे. कोणताही शत्रू आपल्यासाठी कप पदार्थच ठरतो. ते बोलल्यानंतर भीम मारुतीला विचारतो, आपण एकट्याने रावणाचा नाश लीलया करू शकला असताना रामाची काय गरज लागली? त्यावर हनुमान बोलतात की प्रत्येकाचं कार्य आखून दिलेलं असतं, ते त्यांनी करायचं असतं. रावणाचा निःपात करण्याचं काम रामाला दिलेलं होतं, म्हणून मी म्हणजेच महादेव त्याला ह्या रूपात सहाय्य करत होतो. जसे कौरवांचा नाश तुझ्या वडील भावाच्या कर्वे लिहिलेला आहे, तोच तेव्हा ते करील आणि तुम्ही पांडव त्यात सहभागी असाल, तसंच ते होतं. रामाचं महत्त्व वाढवण्याचं ठरलं होतं म्हणून तो पुढे झाला. तसं जर झालं नसतं तर रामाची भक्ती कोणी केलीच नसती ना. कलियुगासाठी विष्णूचं हे रूप ठरलेलं आहे. हे सगळं ठरल्याप्रमाणे होत असतं. सृष्टी चालवण्यासाठी अशा रचना आवश्यकच असतात. बराच वेळा नायकाला मदत करणारा त्याच्यापेक्षा जास्त मोठा असतो, परंतु तो ठरलेल्या कार्यक्रमानुसार अंधारात राहणंच पसंत करत असतो. नायकापेक्षा नायक घडवणारे जास्त मोठे असतात, पण ते मागे राहून काम पाहत असतात. ही ह्या सृष्टीच्या कार्याची पद्धत आहे. या पद्धतीमुळे सृष्टीचं कार्य निर्धोकपणे होत राहतं. एवढं सांगत मारुती भीमाला आदेश देतो की आता त्यांनी निघावं. एका दिशेकडे बोट करून बजरंगबली भीमाला सांगतो की त्या दिशेने जा, म्हणजे तुला संगधिका अरण्य लागेल. त्याकडे कुबेराचं उपवन आहे. त्याचं संरक्षण यक्ष आणि राक्षस करत असतात. तिथे जाऊन तू स्वतः तिथले कमळं काढून घेऊ नकोस, कारण माणसांनी जर असं केलं तर ते देवांना रुचत नाही. त्यामुळे देवांचा अवमान झाला माणसाकडून असं समजलं जातं. अशा रीतीने देवांची मर्जी राखलीस तर तुझी कामं लवकर होतील, कारण या सृष्टीचं कार्य देवांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे. ही व्यवस्था त्रेतायुगापासून कार्यरत आहे, म्हणून त्याप्रमाणे काम कर. देवांची एक कमजोरी आहे, ती तुला सांगतो. त्यांची स्तुती करावी की ते प्रसन्न होतात. त्यांना प्रश्न विचारायचे नाहीत, कारण ते त्यामुळे नाराज होत असतात. तुला तुझं काम करून घ्यायचं असेल ना, तर त्यांची नाराजी ओढवून घेऊ नकोस असं तुला सुचवायचं, कारण तुझा अहंकार तू वाढवून घेतलेला आहेस. तो तुझ्या कामात अडचणी उत्पन्न करू शकतो. त्याला नैतिकतेचे नियम असं समजलं जातं, जे पाळणं तुला आवश्यक आहे. ब्रह्मदेवसुद्धा अशा स्तुतीने संतुष्ट होतात. त्या देवांच्या प्रवृत्तीमुळे त्रेतायुगात कर्मकांड विकसित झालं. नंतरच्या युगात त्यांचा पसारा आणखीनच वाढला. यज्ञविधी हे सगळ्या कर्मकांडांचं मूळ आहे. हित कशात आहे किंवा नाही त्याचा अंदाज करणं कधीकधी प्रजापतीलासुद्धा अवघड होतं, कारण कधी पापकर्म पुण्याचा परिणाम देतं, तर कधी पुण्यकर्म पापाला कारण होतं. ते समजण्यासाठी जो विवेक लागतो तो नसलेली माणसं गोंधळून जातात. त्यामुळे अधर्म बळावतो. तुझ्या मोठ्या भावाचा जो गोंधळ उडालेला आहे त्याचं कारणही तेच आहे. केव्हा अधर्माने धर्म साध्य करावा, केव्हा धर्माने अधर्माचं निर्मूलन करावं, हे तुझ्या दामोदराला चांगलंच ठाऊक आहे. हित आणि अहित कशात आहे ते समजणं म्हणजेच वेदज्ञान आहे. कारण सत्यापेक्षा हित हे जास्त महत्त्वाचं असतं, आणि त्यासाठी प्रजापती आणि उषरसाने दिलेले नैतिकतेचे नियम पाळत जा. या जगाचे व्यवहार परस्पर हितसंबंधावरच विसंबून असतात. त्यात नफा, तोटा, वेतन, करपट्टी, कृषी, गुरंढोरं सांभाळणं ह्यातील हितसंबंध ज्याला समजतात तेच ब्रह्माला समजू शकतात, कारण त्यातच ब्रह्मा आणि गृहस्थाश्रम आहे. म्हणून अरे भीमा, सर्व आश्रमात गृहस्थाश्रम श्रेष्ठ मानलेला आहे.
ब्रह्मदेवाला गृहस्थ आवडतात, कारण ह्या जगात तो ब्रह्माचं काम करत असतो. राजा त्याचंच वाढलेलं रूप असतं. ज्याला हितसंबंध कसे राखायचं ते समजतं, तो जीवनात पुढे जातो. संयम आणि मर्यादा यांच्या साहाय्याने ते साध्य होतं. हनुमान पुढे सांगतातच आहेत की त्यासाठी प्रत्येकाने त्याचं विहित कार्य करणं ब्रह्माच्या कामासाठी गरजेचं असतं. त्यांची विभागणी 3 उपक्रमात केलेली आहे. विधात्याला जाणणं आणि ते ज्ञान समाजातील इतरांना समजावणं हे प्रथम कार्य म्हणून सांगितलेलं आहे. त्यात जे गुंततात ते ब्रह्मज्ञानार्जक म्हणून ब्राह्मण समजले जातात. त्या वर्णाच्या लोकांनी त्या ज्ञानानुसार विविध यज्ञविधी योजण्यास सुरुवात केली. त्याद्वारा देवता प्रसन्न होतील अशी धारणा होती. ते काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना इतर लोक दान करत असतात. ब्राह्मणांना तपोश्चरण, व्रतस्थता, सत्यशीलता अशांचं पालन बंधनकारक होतं. पुढे त्रेतायुगापासून या ब्राह्मणातून पुरोहित वर्ग निर्माण झाला. दुसरा वर्ण क्षत्रिय पिंडाचा होता. संरक्षण, व्यवस्थापन, नियमन, न्याय ही त्यातील लोकांची कामं होती. ते संरक्षणासाठी शस्त्रविद्या पारंगत होते. त्यांनी शस्त्र, अस्त्र, मंत्र अशा विद्या शत्रूचा नाश करण्यासाठी विकसित केल्या. अरे भीमा, तू देखील त्यातलाच आहेस. तुझं कार्य समाजात चांगुलपणा वाढवण्याचं आहे. कृतयुगातील राजे त्याप्रमाणे त्यांचं कार्य करत होते, परंतु त्रेतायुगात जसा भ्रष्टाचार वाढला, क्षत्रिय भ्रष्ट झाले, ते भ्रष्ट होण्याचं प्रमाण पुढील युगात वाढत गेलं. त्यामुळे कुलीन क्षत्रियांना भ्रष्ट क्षत्रियांशी मुकाबला करावा लागायला लागला. त्यांचं उदाहरण जामदग्नी राम आहे. तिसरा वर्ण समाजाचं धनसंवर्धन करणारा होता. धन आहे पशुपालनात, कृषी सावरण्यात आणि इतर आर्थिक व्यवहार करण्यात. ती सगळी कामं त्या वर्णातील लोक सतत करीत असत. योगक्षेमात उपयुक्त अशा विविध विद्या, शास्त्र यांचा विकास करणारे ह्यातूनच तयार झाले. त्यात आयुर्वेद, ज्योतिष, नक्षत्रविद्या, गणित, रसायन, यंत्रविद्या इत्यादी येतात. त्रेतायुगापर्यंत तो वर्ण चांगलं काम करत असे, परंतु द्वापार युगात चोर प्रवृत्तीचे लोक वैश्य झाले आणि त्याप्रमाणे द्यूत, सट्टा, जुगार अशा अवैध आर्थिक व्यवहारांचं महत्त्व वाढलं. प्रामाणिकपणा कृत आणि त्रेतायुगात जो होता तो नंतरच्या युगातून नाहीसा होईल. कलियुगात व्यापार आणि चोरी एकच होईल. व्यवहारातली विश्वासार्हता नाहीशी झाल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया म्हणून युद्ध, मारामाऱ्या, खूनखराबा, कटकारस्थानं यांचंच प्रमाण वाढेल. पुण्याची जागा पापाने घेतली असं कलियुगात होणार आहे. जरी कलियुगात ते खूप वाढणार असलं तरी त्याची सुरुवात द्वापार युगात होईल. तुमचं भांडण कौरवांशी जे आहे हे त्याचंच उदाहरण आहे. या 3ही वर्णाचा एक गुण समान असतो, तो आहे निर्णय घेण्याची क्षमता. आणि म्हणून त्यांचा उल्लेख द्विज म्हणजे 2दा जन्म ज्यांना लाभतो तो. त्या वर्णाच्या कार्यात वेळोवेळी विविध मुद्द्यांवर निर्णय घ्यावे लागतात. परंतु समाजात असे लोक असतात जे आत्मविश्वासाच्या अभावामुळे निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांचं कार्य समाजाने असं ठरवलेलं होतं की त्या लोकांनी आधी सांगितलेल्या 3 वर्णांच्या, द्विजांच्या लोकांना त्यांच्या कामात मदत करावी. तो 4था वर्ण समजला जात होता. ते वर्ण कृतयुगात माणसांच्या गुणकर्म विभागशः न्यायाने, कर्तृत्वाने ठरत होते. त्रेतायुगात जसे वैश्य लोक पौरोहित्याचा धंदा करू लागले, त्यांनी ते बदलून जन्माने ठरवणं सुरू केलं. त्याचं प्रमाण द्वापारात जास्त झालं आणि कलियुगात तोच नियम झाला. शूद्रांचं कार्य 3 वर्णांच्या लोकांना त्यांच्या कामात मदत करणं, राजाच्या कार्यात संरक्षणाबरोबरच न्याय देणं, शत्रूंचं निर्दालन करणं, व्यापाराच्या विकासाची अशी बरीच कामं असतात. त्यासाठी राजा जो क्षत्रिय वर्णाचा असतो तो त्या कामानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णाचे अधिकारी नेमतो आणि राज्यकारभार चालवतो. राजा भ्रष्ट क्षत्रिय असेल तर अन्याय, अत्याचार असे प्रकार द्वापार आणि नंतरच्या कलियुगात आढळणार आहेत. अशा रीतीने
कलियुगात जन्मावर आधारित 4 वर्णांची व्यवस्था कोलमडून जाईल. ब्राह्मणांच्या कामात त्याग, ज्ञानार्जन, ज्ञानदान, तपस्या हे महत्त्वाचं होतं. क्षत्रियांच्या कामात साम, दाम, दंडभेद हे नीतीचे दंडक होते. त्या क्षत्रियांना पुण्याचं संरक्षण आणि पापाचं निर्दालन करणं ही कर्तव्य होती. जो पापाचरण करतो तो समाजाचा शत्रू समजला जाईल आणि त्याचे नियंत्रण करणं हे क्षत्रियांचं कार्य असे. त्यात पुढे महत्त्वाकांक्षा महत्त्वाची ठरते. राजे स्वतः पापकृत्यात रमायला लागले. कलियुगात याचा कहर होईल. कृतयुगात आणि त्रेतायुगापर्यंत ब्राह्मण त्यांच्या सत्सत विवेकबुद्धीसाठी विशेष आदरणीय होते. त्यामुळे त्यांचं स्थान राजाच्या दरबारात खास होतं. परंतु द्वापार आणि कलियुगात वैश्य लोक ब्राह्मण झाल्यामुळे भ्रष्टाचार बोकाळेल. सत्सद विवेकबुद्धीपेक्षा स्वार्थबुद्धी, कपटकारस्थानं प्रधान होती. कृतयुगात परमार्थप्रधान उद्देश होता. त्याप्रमाणे कालमानानुसार कमी होत स्वार्थप्रधान उद्देश होत गेला आणि कलियुगात तोच प्रधान उद्देश म्हणून सर्वमान्य झाल्यामुळे पापाचरण वाढून सृष्टीचा एकंदरच आध्यात्मिक दर्जा खालावत जाईल. त्याची सुरुवात मात्र द्वापार युगात झालेली असेल. त्याग, ममता हे कृतयुगातील त्यांची जागा स्वार्थ आणि प्रेम अशा पापाला थारा देणाऱ्या प्रवृत्ती घेतील. ब्राह्मण त्याग, तपस्या, ब्रह्मचर्य, सत्वशीलता अशा उत्तम गुणांनी स्वर्गात जातात. वैश्य दान, प्रामाणिकपणा, अनुकंपा, चांगुलपणा यांच्यामुळे स्वर्गात जातील. क्षत्रिय न्याय, संरक्षण, दया, क्षमा, सहकार्य आणि देवांच्या कृपेने स्वर्ग प्राप्त करतील. शूद्र उत्तम सेवा करून आपला दर्जा सुधारतील आणि पुढच्या जन्मीवरच्या श्रेणीत जन्मतील. हे 4 युगातील स्वभाव तू समजून घे आणि ते तुझं काम कर, म्हणजे तुला स्वर्ग प्राप्त होईल. अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 71वा भाग इथे संपलेला आहे.